वहिनी, इथून पुढे तुम्हाला ज्या ज्या वेळेला जे जे लागेल ते सगळं तुमचा भाऊ पूर्ण करेल. हा विराजही दिसतो तितका साधा नाहीये. एकदा का अर्पिताशी लग्न झालं की तो फक्त अर्पिताचा ऐकणार, आम्हाला तर विचारणारही नाही. अर्पिता, तू तिकडे बंगल्यात मजेत राहणार आणि मी काय धाबायदाच्या खोलीत आयुष्यभर सडत राहायचं नाही. जे मिळवण्याची तुझी लायकी नाही ते मी तुला मिळू देणार नाही. अरे ये ना लवकर. नीट बोलायचं माझ्याशी. तुझे पप्पाचा नोकर नाहीये मी. बोल, का बोलवलंय मला? सांगते, खूप महत्वाचं काम आहे, तुझ्या फायद्याचं. अनिशा रे, अर्पिताने तुझा इतका अपमान केला, तुला नाकारलं, झिडकारून टाकलं, 4 चौकात तुझ्यावर आरोप केले, लंपट म्हटलं रे तुला. तुला राग नाही आला? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकावं असं नाही वाटलं तुला? रे, पुरुषासारखा पुरुष तू. बरं, सरळ मार्गी नाही, पण जबरदस्तीने का होईना तिला आपलंसं करून घ्यावं असं नाही वाटलं तुला? अनिश, हात सोड. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये हे सगळ्यांसमोर 1000दा सांगितलंय मी. हात सोड. राग आला? पण तुला फक्त ना राग येतो, तू करत काहीच नाहीस किंवा काही करण्याची तुझ्यात हिम्मतच नाहीये. अरे अनिश, अरे माझ्यावर चिडून काय होणार आहे? जिचा बदला घ्यायचा आहे ना तिच्यावर चिडायला हवं तू. अरे तो अर्पिताचा मित्र समीर, तो येऊन तुझा अपमान करतो, तिचा होणारा नवरा विराज तुझा अपमान करतो, आणि तू काय करतोस? काय करतोस? तू फक्त बघून घेईन, फक्त असं म्हणून मान खाली घालून निघून जातोस तू. सोड रे, तुझ्याने नाही होणार. कॅन्सल, प्लॅन कॅन्सल. अनिश, अरे अर्पिताचा बदला घेण्यासाठी मी तुला मदत करायला आले होते, तू माझ्यावर दादागिरी दाखवतोयस. चल सोड. सॉरी. बोल, काय करायचंय? तयार आहे मी. मस्त शिजलं का ग मटण? शिजतंय. हे मला अळणी रस्ता हवाय. हो हो, देणार देणार. तू आधी खाली जा आणि गौरीला घेऊन ये. बघू किती वेळ खाली खेळते ती. अगं लहान आहे, खेळू दे ना. स्वतः एन्जॉय करत नाही, दुसऱ्याला पण करू देत नाही. काय म्हणाल? काय नाही म्हटलं, कांदे केवढे मोठे आणले. ते बारीक चिरा. आणि तू काय दात करतेस निकी? कोशिंबीर बनवायला घे बघू. करते. आणि नचिकेत, जरा कल्याणीला फोन कर. अरे बाबांकडे जाते म्हणून घरातून सांगून गेलीये, जेवायला येईन म्हणाली होती ती. जरा फोन कर बघ कुठपर्यंत आली. निकी फोन. गौरी आली वाटतं. निकी, गौरीला चांगली घासून पुसून आंघोळ घाला. अरे आलात पण तुम्ही. या 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 जावई बापू. या.
आई कुठं मी भाकऱ्या करते. अगं नाही राहू दे राहू दे. बसा ना. इट्स ओके. लवकर आलं त्या मनाने. हो, तिथे थांबून करण्यासारखं जे काही होतं ते सगळं केलं आणि आलो. काही झालंय का? अर्पिताला विचारा. अरे आलात पण तुम्ही. कशी झाली मग कॉर्पोरेट होळी? मस्त. अर्पिताची पहिली कॉर्पोरेट होई. तिलाच विचारा तिने किती आणि कसं एन्जॉय केलं ते. आज संध्याकाळी मांडव घालायला लोक येतील. रात्रीपर्यंत त्यांचं काम होईल. लग्नाची तुमच्या बाजूने तुम्हाला जी काही तयारी करायची असेल ती तयारी करायला घ्या. इथून पुढे लग्नात मला कुठलीच अडचण, सबब आणि डिले नकोय. येतो मी. अहो जावई बापू, मटण तयार आहे, भाकऱ्या होत आहेत, जेवूनच जा ना मग. बाय अर्पिता. विराज सर जेवून. काय झालंय का त्यांना? चांगलंच बिनसले जावयांचं. काय पराक्रम केलास आज? हा, सांग ना, काय पराक्रम केलास? बाई, उपकार कर आमच्यावर. हे लग्न एकदाच निर्विघ्न पार पडू दे. जावई काय म्हणाले ऐकलंस ना? सबब, अडचण आणि ते डिले नकोय. म्हणजे असंच काहीतरी घडलंय ना? बाई दया कर आमच्यावर. हे लग्न घरात सुख घेऊन येणार आहे, म्हणून तरी नीट वाग.